हाय मुलांनो, आज आपण 17th लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे क्लोथ्स अवर नेसेसिटी. तर क्लोथ्स म्हणजे कपडे आणि अवर नेसेसिटी म्हणजे गरज. तर कपडे आपली गरज. बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो केअरफुली. खाली दिलेले हे चित्र आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं आहे. चूज द क्लोथ्स यू वूड लाईक टू हॅव अँड सर्कल देम. तर तुम्हाला यातले कोणते कपडे तुमच्याकडे असावेत असं वाटतं आहे तर त्यांना सर्कल करायचं आहे. आता हे बघा, हे गर्ल्सचे कपडे आहेत, तर याला सर्कल केलेलं आहे की अशा प्रकारचे कपडे या मुलीला पाहिजे आहेत. तर तुम्हाला पाहिजेत त्या प्रकारच्या कपड्यांना तुम्ही सर्कल करू शकता. ओके. इन द बॉक्स राईट द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स यू सिलेक्टेड. आता याच्यामध्ये 10 कपड्यांना सर्कल केलेलं आहे म्हणून इथे 10 लिहिलेलं आहे. Does the number of clothes you have chosen tally with that of your friends? आता तुम्ही जेवढे कपडे चूज केलेले आहेत, निवडलेले आहेत, तेवढेच तुमच्या मित्राने सुद्धा चूज केलेले आहेत का? तर नाही, नंबर पुढे मागे असू शकतात. त्याला वेगळे आवडू शकतात किंवा तिला वेगळे आवडू शकतात, तुम्हाला वेगळे आवडू शकतात. ओके. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपण देऊयात. फर्स्ट, ऑन विच डेज विल यू विअर द क्लोथ्स यू हॅव चोजन. आता हे जे तुम्ही कपडे निवडलेले आहेत ते तुम्ही कधी घालणार आहात, कोणत्या दिवशी घालणार आहात? तर हॉलिडेज असतील तेव्हा घालणार आहात किंवा शाळेतून घरी आल्यानंतर, कारण स्कूलमध्ये तर युनिफॉर्म लागतो. ओके. त्याच्यानंतर सेकंड, हाऊ मेनी टाइम्स इन अ डे विल यू चेंज युअर क्लोथ्स. तुम्ही तुमचे कपडे दिवसातून किती वेळा बदलता? तर इथे हिने लिहिलेलं आहे की 2 टाइम्स बदलता. तुम्ही जितक्या वेळा बदलत असाल ते लिहायचं आहे. डू यू थिंक यू शूड हॅव अदर क्लोथ्स बिसाइड द वन्स यू हॅव चोजन. आता तुम्ही जे निवडलेले कपडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्याशिवाय तुमच्याकडे अजून काही कपडे आहेत का वेगळ्या प्रकारची? इफ सो राईट हाऊ मेनी इन द बॉक्स. आणि जर वेगळी काही कपडे असतील तर किती आहेत तुमच्याकडे अजून वेगळे ड्रेसेस ते लिहायचे आहेत. ठीक आहे, इथे 2 लिहिलेलं आहे. अपार्ट फ्रॉम द क्लोथ्स विच अदर थिंग्स वूड यू लाईक टू विअर. आता कपड्यांशिवाय तुम्हाला अजून कोणती गोष्टी घालायला आवडतील? ठीक आहे, जसं की स्वेटर असू शकतो, अजून वेगळ्या गोष्टी, जॅकेट असू शकतं. विल यू लेंड युअर क्लोथ्स टू युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमचे कपडे तुमच्या मित्रांना देता का किंवा देऊ शकता का? तर येस, कोण कोण देतात, कोणाला आपले कपडे दुसऱ्यांना देणं आवडत नाही. ओके. जे तुम्हाला असेल तिथे येस ऑर नो लिहायचं आहे. विच क्लोथ्स दॅट यू सी इन द ॲडव्हर्टाइजमेंट वूड यू लाईक टू विअर. तुम्ही टी व्हीवरती ॲड बघता, ॲडव्हर्टाईज बघता, त्याच्यामध्ये सुद्धा छोट्या मुलांचे वेगवेगळे कपडे असतात. तर त्यातले कोणते कपडे तुम्हाला घालायला आवडतात ते सांगायचं आहे. We like to wear many different types of clothes and we wish to own them as well. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालायला आवडतात आणि आपल्याला असं वाटतं की त्याच्यासारखे कपडे आपल्याकडं पाहिजेत. आपल्याला ते खरेदी करायला सुद्धा आवडतात. आपले स्वतःचे तसे कपडे असावेत असं वाटतं. ट्राय दिस, हे करून पहा. विजिट पीपल इन युअर सराउंडिंग हू ऑफन टेक शेल्टर ॲट प्लेसेस लाईक रेल्वे ऑर बस स्टेशन्स, ब्रिक किल्स, ओपन ग्राउंड्स एक्सेट्रा. तर अशा ठिकाणी व्हिजिट करायचे आहे की जिथं लोक शेल्टर घेऊन राहतात. म्हणजे आता समजा रेल्वेच्या ठिकाणी बघा अशा काही पत्र्याच्या खोल्या असतात, तिथं ते थोड्या वेळासाठी राहतात, किंवा बस स्टेशनच्या तिथं असतात, किंवा वीटभट्टी असते बघा, वीटभट्टी कामगार असतात, तर ते सुद्धा तिथं शेड करून राहतात. ओपन ग्राउंडवरती, मोकळ्या जागेवरती सुद्धा तंबू ठोकून किंवा शेड करून राहिलेले असतात. कुठं बिल्डिंगचं बांधकाम असेल तिथे ते राहतात थोड्या वेळासाठी. तर अशा ठिकाणी भेट द्यायची आहे. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ देम अँड मेक नोट्स. खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि नोट्स बनवायचे आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स दे हॅव. त्यांच्याकडे किती कपडे आहेत ते विचारायचं आहे त्यांना. व्हॉट डू दे विअर इन समर. उन्हाळ्यामध्ये ते लोक काय कपडे घालतात ते विचारायचं आहे. व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स डू दे विअर इन विंटर. हिवाळ्यामध्ये कुठले कपडे घालतात ते विचारायचं आहे, कुठल्या प्रकारचे. व्हॉट क्लोथ्स डू दे यूज ड्युरिंग द मॉन्सून सीझन. आणि पावसाळा असताना कोणत्या प्रकारचे कपडे घालतात ते विचारायचं आहे. व्हॉट डू दे विअर टू फंक्शन्स अँड फेस्टिव्हिटीज. आता काही कार्यक्रम असेल किंवा काही सण असतील तर त्या दिवशी ते कोणते कपडे घालतात. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे डू दे चेंज देअर क्लोथ्स. दिवसातून ते किती वेळा कपडे बदलतात हे सुद्धा विचारायचं आहे. व्हॉट डिड यू रिअलाइज फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबव. आणि आता ही ॲक्टिव्हिटी जर समजा तुम्ही केली
तर त्यातून तुम्हाला काय आढळून येईल, काय दिसेल, काय समजेल? तर तुमच्याकडे मुलांनो खूप सारे कपडे असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात. आपण वेगळ्या दिवशी, काही सण असेल, कुठं बड्डे असेल, लग्न असेल, काय असेल, आपण वेगवेगळे कपडे घालून जातो. उन्हाळ्यात वेगळे घालतो, हिवाळ्यात वेगळे घालतो, पावसाळ्यात वेगळे घालतो. पण ही जी लोकं राहतात ना अशा ठिकाणी, त्यांच्याकडे इतके कपडे नसतात. त्यांच्याकडे मोजकेच कपडे असतात. ते सुद्धा त्यांची परिस्थिती स्वतः कपडे घेण्याची नसते. कुणीतरी दिलेले कपडे ते वापरत असतात. हां, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही, माझ्याकडे हे नाही, ते नाही. तुम्ही खूप नशीबवान आहे की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी भरभरून आहेत. ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? रिपीट द फर्स्ट कॅन यू टेल ॲक्टिव्हिटी अँड मेक न्यू नोट्स इन युअर बुक. आता ही पहिली जी होती ना कॅन यू टेल ही ॲक्टिव्हिटी, की सर्कल करायचं आहे कपड्यांना, तर ती रिपीट करायची आहे आणि तुमच्या बुक्समध्ये नोट्स लिहायच्या आहेत. While doing this, keep in mind your need and write the number of clothes you choose in the box. आता तुम्ही हे जी ॲक्टिव्हिटी परत करणार आहात की कोणते कपडे पाहिजेत, तर ती ॲक्टिव्हिटी करताना तुमच्या लक्षात ठेवायची एक गोष्ट की आपल्याला काय गरज आहे आणि त्या गरजेनुसारच आपण ते कपडे चूज करायचे आहेत. आणि मग आता तुम्हाला किती कपडे लागणार आहेत त्याचा नंबर इथे बॉक्समध्ये लिहायचा आहे. आर युअर आन्सर इन द सेकंड ॲक्टिव्हिटी द सेम ॲज इन द फर्स्ट? आत्ता जो तुम्ही नंबर लिहिलेला आहे तो पहिल्या नंबरशी मिळता जुळता आहे का? आता तो चेंज झालेला आहे, तर निश्चितच चेंज झालेला असणार. कारण आता आपण फक्त पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलं, आपल्याला आवडेल त्या कपड्यांना आपण सर्कल केला होता. आता ह्या सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करणार आहोत, जी कपडे आपल्याला लागत आहेत त्यालाच फक्त आपण सर्कल करणार आहोत. ओके. आफ्टर दिस ॲक्टिव्हिटी वी मे फाइंड दॅट द नंबर ऑफ क्लोथ्स वी विश टू हॅव इज रॅदर लार्ज. मग आता ह्याच्यावरून आपल्याला काय कळालं की आपल्याला कपडे जे आवडत आहेत तर त्याचा नंबर जास्त असू शकतो. ओके. वॉन्टिंग क्लोथ्स अँड रिअली नीडिंग देम आर डिफरंट थिंग्स. तर कपडे पाहिजे असणे आणि कपड्यांची गरज असणे, तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. वॉन्टिंग थिंग्स व्हेन वी डू नॉट नीड देम इज सिम्पली डिझायर नॉट नेसेसिटी. मग आपल्याला गरज नसताना त्या गोष्टी आपल्याला पाहिजे असं वाटणं ही आपली डिझायर म्हणजे इच्छा आहे. ओके. इच्छा आहे की मला ही कपडे पाहिजेत, पण ती आपली नेसेसिटी, ती आपली गरज नाही आहे. तर फरक समजला का तुम्हाला इच्छा आणि गरज यातला? की एखादा ड्रेस तुम्हाला पाहिजे पण तो तुम्हाला आता त्याची गरजच नाही आहे. ठीक आहे. तर तो जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की तो आपल्याला पाहिजे, तर ती झाली आपली डिझायर म्हणजे इच्छा. आणि आता समजा थंडी पडते, आपल्याला स्वेटर घेणं गरजेचंच आहे, तर स्वेटर ही काय झाली आपली नेसेसिटी झाली, गरज झाली. ओके. वी सी मेनी ॲडव्हर्टाइजमेंट ऑन TV, होर्डिंग्स एक्सेट्रा. तर आपण खूप साऱ्या जाहिराती TVवरती बघतो किंवा मोठमोठे होर्डिंग्स म्हणजे फलक्स लावलेले असतात. ठीक आहे. तर त्याच्यावरती बघतो. अँड वी आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द क्लोथ्स शोन इन देम. आणि त्याच्यामध्ये जे कपडे दाखवलेले असतात त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो. दिस अट्रॅक्शन कॅन टर्न इन टू ग्रीड. आणि मग हेच अट्रॅक्शन असतं ते ग्रीडमध्ये. ग्रीड म्हणजे लोभ, म्हणजे की हे पाहिजे ते पाहिजे, सारखं आपल्याला असं वाटणं की एखादा फोटोमध्ये आपण कपडे पाहिले की तसे कपडे पाहिजेत, मित्राकडे मैत्रिणीकडे पाहिले की तसे कपडे आपल्याला घ्यायचे असतात. मग हे जे अट्रॅक्शन आहे नंतर ती ग्रीडमध्ये म्हणजे लोभामध्ये कन्वर्ट होत असतं. डिस्कस नीड अँड ग्रीड फॉर क्लोथ्स. तर नीड म्हणजे गरज असणे आणि ग्रीड म्हणजे नुसतंच पाहिजे असणे कपड्यांबाबत, हे तुम्ही डिस्कशन करायचं आहे. ओके. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा बघू बरं. रोहन अँड सानिया हॅव मेनी क्लोथ्स बट दे डू नॉट विअर मेनी ऑफ देम. तर रोहन आणि सानियाकडे खूप कपडे आहेत पण त्यातले बरेचसे कपडे ते घालत नाहीत. काही असेल प्रॉब्लेम की ते त्यांना शॉर्ट होत आहेत, त्यांना ते आवडत नाही आहेत, बसत नाही आहेत. ओके. नाव दे आर वंडरिंग व्हॉट दे शुड डू विथ ऑल दीज क्लोथ्स. आता त्यांना विचार पडला आहे की आता या कपड्यांसोबत आपण काय करायचं. हेल्प देम टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. आता त्यांना या प्रॉब्लेममध्ये तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकाल. तर त्यांना जी कपडे समजा शॉर्ट होत आहेत ती चांगल्या स्थितीमध्ये कपडे आहेत, फाटलेली वगैरे नाही आहेत, तर अशी कपडे ते एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन दान करू शकतात किंवा असं जे बांधकामाच्या ठिकाणी लोक राहतात त्यांच्या मुलांना, झोपडपट्टी असते त्या ठिकाणी ते देऊन मुलांना डोनेट करू शकतात. तर अशा प्रकारे ते त्या
प्रश्नाचं सोल्युशन मिळवू शकतात. ओके, आता ट्राय दिस, हे करून पहा. फॉर टीचर्स, हे शिक्षकांसाठी आहे. फॉर दिस ॲक्टिव्हिटी विजिट द नियरेस्ट सेंटर ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री विथ द स्टुडंट्स अँड अरेंज अन इंटरव्ह्यू विथ द स्किल्ड वर्कर्स देअर. तर ही ॲक्टिव्हिटी शिक्षकांनी करायची आहे की तुमच्या शेजारी जर टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कपड्यांचा जो उद्योग चालू, जिथे कपडे बनवले जातात ना, असं जर काही कारखाने असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची एक ट्रिप अरेंज करायची आहे आणि तिथं जे काम करणारे स्किल्ड वर्कर्स आहेत, कुशल कामगार आहेत, ते जिथं खूप दिवसापासून काम करत आहेत, तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. ओके, आता बघा इथे हे अशा प्रकारचे हँडलूम म्हणजे हातमाग, इथे म्हणजे फॅक्टरीमध्ये कपडे बनत नाहीत, तर ते लोक हाताने हे कपडे विणतात, बनवतात. हे चरख्यावरती, हे स्पिनिंग व्हील आहे, असं चरख्यावरती हे दोरे तयार केले जातात. ओके, ड्युरिंग द इंटरव्ह्यू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग पॉईंट्स. आता त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर ह्या लोकांना प्रश्न विचारणार आहात, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत, ओके, किंवा काय माहिती गोळा करायची आहेत. व्हॉट इंडस्ट्री इज दिस, ही कशाची इंडस्ट्री आहे. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस इंडस्ट्री, या कारखान्यामध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट बनवले जातात. ठीक आहे. व्हॉट रॉ मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस दिस फॅब्रिक. आता इथे जे कापड बनत आहे तर त्या कापडासाठी काय रॉ मटेरियल लागत आहे, जसं की कापसापासून बनतात का, अशा प्रकारे. वेअर डज द रॉ मटेरियल कम फ्रॉम. आता हे जे रॉ मटेरियल असेल, कोणताही कच्चा माल असेल, म्हणजेच की कापसापासून दोरा बनवतात, तर तो कुठून येतो ते. आता इथं मी फक्त कापसाचंच नाव घेतलेलं आहे, म्हणजे कॉटनचे कपडे. अजून वेगवेगळे वूल असते, ठीक आहे, तर ते कुठून येतात तर ते विचारायचं आहे. इन व्हॉट फॉर्म इज द रॉ मटेरियल ऑब्टेन्ड. आता हे जेव्हा रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल येतो, म्हणजे काही असेल, वूल असेल, कॉटन असेल, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं तुमच्याकडे, कशा स्वरूपामध्ये येतं. वेअर इज द फिनिश्ड प्रॉडक्ट सेंट फॉर सेल. आणि जेव्हा या रॉ मटेरियलपासून जेव्हा कपडे तयार होतात किंवा अजून काही तयार होतात, तर ते विकण्यासाठी कुठे पाठवले जातात. इन विच सीझन आर दीज टेक्स्टाईल्स मेनली यूज्ड. आता कोणत्या सीझनला, कोणत्या ऋतूमध्ये हे जे टेक्स्टाईल आहेत, हे जे कारखाने आहेत, ते जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात किंवा तिथं जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन होत असतं. व्हॉट काइंड्स ऑफ वर्कर आर नीडेड फॉर दिस इंडस्ट्री. आणि या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कशा प्रकारचे कामगार लागतात. वेअर डू दीज वर्कर्स कम फ्रॉम. हे वर्कर जे आहेत, हे कामगार कुठून येतात. इन व्हॉट वे हॅव सेंटर्स ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री चेंज सिन्स द ओल्डन डेज. जुन्या काळापासून आत्तापर्यंत हे जे कपड्याचे कारखाने आहेत, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत गेले आहेत, हेही विचारायचं आहे. व्हॉट प्रॉब्लेम्स आर एन्काउंटर्ड इन दिस इंडस्ट्री. या कारखान्यांमध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात, हे अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत. वी ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द टेक्स्टाईल इंडस्ट्री सेंटर्स बाय आस्किंग द क्वेश्चन्स गिवन अबव. आणि हे सगळे प्रश्न विचारून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. ती माहिती आपण जमवायची आहे. Now let us see examples of the textiles that are the specialties of Maharashtra. आता महाराष्ट्रामध्ये काही स्पेशालिटीज आहेत कपड्यांबद्दलच्या, तर त्या आपण बघूयात. लाईक जसं की द पैठणी ऑफ पैठण अँड येवला. तर पैठणची आणि येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे साड्यांमधली. हिमरू शॉल्स फ्रॉम औरंगाबाद. औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर, तर तिथलं हिमरू शॉल प्रसिद्ध आहेत. बेडशीट्स अँड बेड स्प्रेड्स फ्रॉम सोलापूर. सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत. हँडलूम अँड पॉवरलूम क्लोथ फ्रॉम इचलकरंजी एक्सेट्रा. तर इचलकरंजीच्या हँडलूम म्हणजे असं हाताने विणलेलं हातमाग कपडे, आणि पॉवरलूम म्हणजे आता इथे हा माणूस हाताने विणतो आहे ना, तेच इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने विणलेले कपडे असतात, तर ते इचलकरंजीचे प्रसिद्ध आहेत. ओके, यू विल अंडरस्टँड दिस बेटर फ्रॉम द मॅप ऑन द नेक्स्ट पेज. तर पुढच्या पेजवरती इथे हा मॅप दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. टू द इंडेक्स ऑफ द मॅप ॲड द टेक्स्टाईल इंडस्ट्रीज दॅट यू नो ऑफ बट आर नॉट शोन हिअर. आता इथे जी इंडेक्स आहे ना, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीज तुम्हाला माहीत आहेत पण ह्या इथे दिले नाहीत, तर त्या तुम्ही तिथे ॲड करू शकताय. बघा इथे वॅकंट प्लेसेस दिलेले आहेत, रिकामी जागा दिलेली आहे, तर तिथे तुम्ही त्या ॲड करू शकता.
मार्क देम ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेसेस ऑन द मॅप. आणि इथं ते ॲड केल्यानंतर ह्या मॅपमध्ये त्या कुठे आहेत तर त्या तिथं तुम्ही मार्क करायच्या आहेत. आता हा मॅप बघूयात आपण. हा महाराष्ट्र स्टेटचा मॅप आहे. इम्पॉर्टंट टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, महाराष्ट्रामधल्या महत्त्वाचे जे कापड उद्योग आहेत ते इथे दाखवलेले आहेत. आता इथे बघा, इथे आपण इंडेक्स बघूयात. क्लोथ फ्रॉम इचलकरंजी. तर हे अशा प्रकारचं जे साईन आहे ना, इथे बघा कोल्हापूरमध्ये इचलकरंजी आहे, तर इथे हे इचलकरंजीचं कापड बनवलं जातं. ठीक आहे. तर बेडशीट्स फ्रॉम सोलापूर. आता सोलापूर कुठे आहे हे चिन्ह बघायचं, येल्लो. ओके, हे सोलापूरमधले इथं बेडशीट्स बनवतात. हिमरू शॉल. हिमरू शॉल इथे आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. त्यानंतर येवला सारी. आता इथे नाशिकला येवला सारी. आणि पैठणी ऑफ पैठण. ठीक आहे, तर इथे हे पैठणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मॅप आहे. आता इथे तुम्हाला अजून काय माहीत असतील जर प्रसिद्ध कपडे महाराष्ट्रामधले तर ते तुम्ही ॲड करायचे आहे आणि ते इथे तुम्हाला दाखवायचे आहेत. समजलं? आता डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? आता इथे बघा खूप सारे साड्यांचे प्रकार दिलेले आहेत. लखनौ चिकन, काश्मीर सिल्क, बनारसी सिल्क, कडियाल, पितांबरी, पोचामपली, नारायणपेठ, कांजीवरम, पाटोला अँड मैसूर सिल्क आर सम ऑफ द टाईप्स ऑफ साडी. आता हे सगळे साड्यांचे प्रकार आहेत. दिस साडीज फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया शोकेस द डायव्हर्सिटी ऑफ अवर कंट्री. आणि ह्या साड्या ज्या आहेत त्या भारताच्या वेगवेगळ्या भागामधून येतात आणि ते आपल्या देशामध्ये किती डायव्हर्सिटी आहे, किती विविधता आहे, वेगळेपणा आहे कापडांमध्ये ते आपल्याला दाखवतात. ते बघा, इथे हे सगळे साड्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. ठीक आहे. ट्राय दिस, हे करून पहा. टू फाइंड आउट मोर अबाउट द डिफरंट व्हरायटीज ऑफ क्लोथ्स विजिट अ क्लोथ मार्केट विथ युअर पॅरेंट्स. तुम्हाला जर अजून कपड्यांमध्ये जे वेगवेगळेपणा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कापडे आहेत त्याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची असेल तर तुमच्या शेजारी कुठं जर कपड्यांचं काही मार्केट असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पॅरेंट्ससोबत जा. किंवा एखाद्या दुकानात जरी तुम्ही गेलात ना, साड्याच्या दुकानात जा, कुठल्याही दुकानात जा कपड्यांच्या, तिथं तुम्हाला कापडाचे वेगवेगळे प्रकार बघायला भेटतात. डिस्कस द पॉईंट्स गिवन बिलो विथ द पीपल देअर अँड मेक नोट्स. आता तिथे गेल्यानंतर खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, तर ते तिथल्या लोकांशी तुम्ही डिस्कस म्हणजे चर्चा करायची आहे आणि त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत. लुक ॲट द व्हरायटी ऑफ क्लोथ्स अँड मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. आता तिथे गेल्यावर वेगवेगळ्या कपड्यांच्या ज्या व्हरायटी आहेत तर ते प्रकार बघायचे आहेत आणि त्याचे नावं लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. विच ऑफ दीज क्लोथ्स आर मींट ओनली फॉर चिल्ड्रन, फॉर ॲडल्ट्स ऑर फॉर एज्ड पीपल. आता त्यातले कोणते कपडे हे लहान मुलांसाठी आहेत, कोणते मोठ्यांसाठी आहेत आणि कोणते वयस्कर लोकांसाठी आहेत ते लिहायचं आहे. फाइंड आउट अबाउट द व्हेरियस टाईप्स ऑफ साडीज. साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. नोट डाऊन द नेम्स ऑफ प्लेसेस फेमस फॉर देअर साडीज. आणि त्या साड्यांसाठी कोणते कोणते ठिकाणं प्रसिद्ध आहेत ते लिहून घ्यायचं आहे. स्पॉट द नेम्स ऑफ प्लेसेस रिजन्स इन द नेम्स ऑफ साडीज अँड मार्क दोज प्लेसेस रिजन्स ऑन द मॅप गिवन अबोव. आणि इथे मॅप दिलेला आहे, मग तिथे ते मार्क करायचे आहे की कोणत्या ठिकाणी या प्रकारच्या साड्या बनतात असं. Thus we note that a variety of fabrics and costumes have come into use due to the diverse climatic condition in different parts of the countries. आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे जे कापड तयार होतं ते तिथे असणाऱ्या क्लायमॅटिक, तिथले जे वातावरण असतं की नाही, तर त्याच्या स्थितीवर ते डिपेंड असतं की तिथे कशा प्रकारचं कापड तयार होईल. जसं की जर तुम्ही जम्मू काश्मीर, तिथं कायम थंडी असते, त्या थंड प्रदेशामध्ये कायम उबदार जे कापडे असतात जसे की स्वेटर आहेत, शॉल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी वॉर्मर वगैरे असतात, तर ते तिथे जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. ओके. विथ बेटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज दे हॅव बिकम अवेलेबल इन ऑल प्लेसेस. आणि मग तिथे तयार झाल्यानंतर चांगल्या वाहतुकीमुळे, वाहतुकीच्या ज्या सोयी आहेत त्याच्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे अवेलेबल होऊ शकतात. दिस डायव्हर्सिटी इन क्लोथ्स इज अ पार्ट ऑफ द डायव्हर्सिटी इन अवर कंट्री. आता हे कपड्यांमध्ये जी वेगळेपणा आहे तो आपल्या देशामध्ये जे वेगळेपणा आहे त्याचाच एक भाग आहे. आपल्या इथे विविधतेत एकता आहे की नाही, त्याच प्रकारे.
ओके. आता आपण मागं जो मॅप बघितला होता मागच्या पेजवर, हा महाराष्ट्राचा होता. आता हा पूर्ण भारताचा मॅप आहे, इंडियाचा. ओके, तर बघून घ्याल व्यवस्थित. आता आपण बघणार आहोत, ट्राय दिस, हे करून पहा. टॉक टू द एल्डरली पीपल इन युअर फॅमिली ऑर लोकॅलिटी टू ऑब्टेन दिस इन्फॉर्मेशन. तुमच्या घरामध्ये जे मोठी लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, तर त्यांच्याशी बोलायचं आहे आणि खाली काही प्रश्न दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. व्हॉट क्लोथ्स डिड दे विअर ड्युरिंग देअर चाइल्डहुड. ते लहान असताना कोणत्या प्रकारचे कपडे घालत होते ते विचारायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ द क्लोथ्स दे नेम, आणि ते सांगतील त्याची नावे लिहून घ्यायचं आहे. Take the list to a cloth garment shop and see which of the clothes in your list are available there. आणि ती लिस्ट घेऊन कपड्याच्या दुकानात जायचं आहे आणि बघायचं आहे की आता तशा प्रकारचे कपडे अवेलेबल उपलब्ध आहेत का. फाइंड आउट विच ऑफ द क्लोथ्स आर नॉट वोन एनी मोर. आणि कोणत्या प्रकारचे कपडे आता घातलेच जात नाहीत हे शोधायचं आहे. फाइंड आउट द प्लेसेस वेअर दीज क्लोथ्स यूज टू कम फ्रॉम. आणि जे कपडे भेटतील तर ते कपडे कुठून येतात, कोणत्या भागातून येतात, कोणत्या ठिकाणावरून येतात ते शोधायचं आहे. फाइंड आउट व्हाय दीज क्लोथ्स वेंट आउट ऑफ यूज. आणि जे कपडे आता वापरात नाही आहेत तर ती का आता आपण वापरत नाही, तर त्याचं उत्तर शोधायचं आहे, त्याचं रिझन शोधायचं आहे. फाइंड आउट इफ देअर हॅव बीन चेंजेस इन क्लोथिंग ड्यू टू ट्रॅडिशन अँड इन द कोर्स ऑफ टाईम. आता कपड्यांमध्ये, कपडे घालण्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत तर ते ट्रॅडिशन, रूढी परंपरागत झालेले आहेत आणि जो कोर्स ऑफ टाईम आहे, म्हणजे जसजसं काळ पुढे चाललेला आहे तर काळानुसार हे बदल झालेले आहेत. ओके. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? ड्युरिंग द इव्होल्युशन ऑफ मॅन हिज बॉडी वेंट थ्रू मेनी चेंजेस. जेव्हा माणसाची उत्क्रांती झाली, म्हणजे माणसामध्ये बदल होत गेले. पहिले आदिमानव होते, मग त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात इव्होल्युशन ऑफ अ मॅन, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बदल होत जाताना त्याच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये सुद्धा खूप चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत. वन ऑफ द चेंजेस वॉज द रिडक्शन इन द अमाऊंट ऑफ बॉडी हेअर. आणि त्यातला एक बदल म्हणजे पूर्वीच्या काळी माणसाच्या शरीरावरती, पूर्ण शरीरावरती केस असायचे आणि हळूहळू त्याच्या शरीरावरची जी केसे आहेत ते कमी होत गेलेले आहेत. ॲज अ रिझल्ट ही बिगॅन टू नीड प्रोटेक्शन फ्रॉम द एलिमेंट्स इन सर्टन वेदर कंडिशन्स. आणि त्याच्यामुळेच आता त्याला वेगवेगळ्या ज्या वातावरणातल्या ज्या स्थिती आहेत त्यानुसार प्रोटेक्शनची गरज आहे. आता पहिल्या काळामध्ये खूप सारी अंगावरती केस असायची, त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजत नसायची, त्यामुळे कपड्यांची सुद्धा गरज नव्हते. आता ती केस कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या ज्या वातावरणात जे बदल होतात त्याच्यामुळे त्यांना प्रोटेक्शनची गरज असते. दज अरोज द नीड फॉर क्लोथ्स. आणि त्याच्यामुळेच कपड्यांची गरज निर्माण झालेली आहे. ओके. वी कॅन सी अ व्हरायटी इन द क्लोथ्स यूज थ्रू द एजेस. आणि आपण बघू शकतो की जुन्या काळापासून कपड्यांमध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेले आहेत. इन प्रीहिस्टोरिक टाइम्स मॅन डिड नॉट विअर क्लोथ्स. इतिहासपूर्व काळामध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये माणसे कपडे घालत नव्हती. लॅटर ही बिगॅन युजिंग द बार्क अँड लिव्ज ऑफ ट्रीज. नंतर मग तो सुरुवातीला झाडांच्या सालीपासून आणि झाडांच्या पानांपासून बनवून कपडे घालू लागला. आफ्टर दॅट ही बिगॅन टू हंट अँड यूज द स्किन्स ऑफ द ॲनिमल्स ही हॅड किल्ड. आणि त्याच्यानंतर मग तो शिकार करू लागला. मग शिकार केलेल्या प्राण्यांची जी स्किन आहे, कातडं आहे, त्याच्यापासून कपडे घालू लागला. आफ्टर ही लर्न टू मेक यार्न फ्रॉम मटेरियल्स लाईक कॉटन वूल ही बिगॅन टू यूज कॉटन क्लोथ्स इन अ व्हरायटी ऑफ वेज. आणि मग जेव्हा माणसाला कॉटन वूलपासून, म्हणजे कापूस, लोकरीपासून धागा कसा बनवायचा, यान म्हणजे काय तर धागे कसे बनवायचे, दोरे कसे बनवायचे हे समजलं. त्यानंतर मग तो कॉटनचे म्हणजे सुती कपडे वेगवेगळ्या प्रकारचे बनवून वापरू लागला. यू विल सी दिस प्रोग्रेशन इन द पिक्चर्स गिवन बिलो. इथे बघा हे चित्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर ते बघितलं की तुम्हाला कळेल की कशा प्रकारे कापडांमध्ये बदल होत गेले. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, नेचर हॅज गिवन अस इनफ टू फुलफिल एव्हरीवन्स नीड.
तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्याला कुठून भेटतात? तर निसर्गाकडूनच भेटतात. हो ना? तर निसर्ग आपल्याला जेवढं गरजेचं आहे, आपल्या गरज भागवण्यासाठी जेवढं पुरेसं आहे, तेवढं सगळं तो देत असतो. हाउएव्हर नेचर कॅन नॉट क्वेंच मॅन्स ग्रीड. पण माणसाची जर घेण्याची वृत्ती वाढतच गेली, म्हणजे गरज नसताना पण माणसाला हे पाहिजे, पाहिजे, पाहिजे असं जर माणूस करत गेला, तर ती जी माणसाची भूक आहे, तर ती निसर्ग भागवू शकत नाही. मॅन मस्ट गिव्ह प्रायोरिटी टू हिज नीड्स अँड नॉट डिझायर्स. म्हणून माणसाने नेहमी त्याला काय गरजेचं आहे याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याच्या इच्छेला नाही. ओन्ली देन विल नेचर बी एबल टू टेक केअर ऑफ अस ऑल. आणि मग तेव्हाच निसर्ग आपल्या सगळ्यांची काळजी घेईल. ओके. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, मुंबई वॉज फेमस वर्ल्ड वाईड फॉर इट्स टेक्सटाईल मिल्स. तर मुंबई हे जगभरामध्ये तिथले जे कापड उद्योग आहेत, कापड गिरणी आहेत, तर त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. The humid weather on the island facilitates the manufacture of long thread for making clothes. तुम्हाला माहीत आहे का, मुंबई हे एक आयलँड आहे. मुंबई ही समुद्रावरतीच बांधलेली आहे, माहिती आहे का? तर तिथलं जे वातावरण आहे, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे तिथे दमट हवामान आहे आणि त्या हवामानामुळे तिथे लांब मोठे धागे बनवण्यासाठी मदत होते. दॅट इज वाय मुंबई बिकेम अ बिग सेंटर फॉर द टेक्सटाईल इंडस्ट्री. आणि त्याच्यामुळेच कापड उद्योगाचं मोठं केंद्र बनून मुंबई ओळखलं जातं. कारण तिथल्या ह्युमिड वातावरणामुळे, म्हणजेच दमट हवामानामुळे मोठे मोठे लांब लांब धागे तिथे बनवता येतात आणि म्हणूनच ते कापड उद्योगाचं मेन केंद्र झालेलं आहे. The flourishing cloth industry attracted workers from all over the country who came and settled here. मुंबईमध्ये अशी जे क्लोथ इंडस्ट्री आहे, कापड उद्योगाची भरभराट झाल्यामुळे भारतातून, आपल्या देशातून खूप सारे लोक तिथे, कामगार तिकडे आकर्षित होतात, तिथे येतात, काम करतात आणि तिथेच सेटल होतात, तिथेच स्थिरावतात. फ्रॉम देन ऑन मुंबई बिकेम अन इम्पॉर्टंट हब फॉर फायनान्शियल ॲक्टिव्हिटी इन इंडिया. आणि त्यामुळे तिथे आर्थिक उलाढाल जास्त प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे आर्थिक उलाढालीचं मुख्य केंद्र म्हणून मुंबई भारतामध्ये अस्तित्वात आलेली आहे, उदयास आलेली आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. द क्लोथ्स वोन इन डिफरंट रिजन ऑफ द कंट्री आर डिफरंट डिपेंडिंग ऑन द लोकल क्लायमेट. आता देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कपडे घातली जातात. तिथं ज्या प्रकारचं हवामान आहे, वातावरण आहे, त्यानुसार त्या भागामधले कपडे ठरतात. कलेक्ट पिक्चर्स ऑफ ट्रॅडिशनल क्लोथ्स वोन इन जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र अँड केरळा. तर जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ या ठिकाणी कुठली पारंपरिक कपडे घातली जातात, तर त्याचे चित्र गोळा करायचे आहे. डिस्कस द क्लायमेट ऑफ दोज एरियाज बेस्ड ऑन द पिक्चर्स. आणि तिथल्या चित्रांच्या आधारे तिथे कशा प्रकारचं वातावरण असेल, हवामान कसं असेल, तर याची चर्चा करायची आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड, आता आपण या लेसनमधून काय शिकलो? वॉन्टिंग थिंग्स यू डू नॉट नीड इज डिझायर नॉट नेसेसरी. तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असं वाटणे ही तुमची इच्छा आहे, तुमची गरज नाही. वी मस्ट यूज थिंग्स ओनली ॲज वी नीड देम. आपल्याला ज्या पाहिजे आहेत, गरज आहेत, अशाच गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. सेव्हरल रिजन्स इन अवर कंट्री हॅव अ ट्रॅडिशन ऑफ प्रोड्युसिंग फॅब्रिक्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लेस. भारतामधल्या काही जी ठिकाणे आहेत तिथे पारंपरिक पद्धतीचे फॅब्रिक्स म्हणजे कापड बनलं जातं आणि ते तेथील ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. जसं की पैठणची पैठणी, सोलापूरच्या चादरी, त्या प्रकारे. ओके. वी लर्न्ड अबाउट द डायव्हर्सिटी इन क्लोथिंग इन अवर कंट्री विथ द हेल्प ऑफ मॅप्स. आणि नकाशांच्या आधारे आपण आपल्या देशामधले ज्या कापडांमध्ये जी विविधता आहे, तर त्याचा आपण अभ्यास केला. तर या सगळ्या गोष्टी आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. ओके, समजलं लेसन? बाय बाय.